पार्किन्सनचा आजार म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना पार्किन्सन्स हा शब्द सुद्धा माहीत नसतो. डॉक्टर शमा सतीश वळसंकर यांनी आज पार्किन्सन या आजाराबाबत सर्वांना अतिशय असे उपयुक्त माहिती सांगितली. हा आजार कधी होतो, कोणाला होतो आणि आता सध्या हा तरुणाईमध्ये का वाढत चालला आहे याबद्दल त्यांनी छान मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. तर शेकिंग पाल्सी किंवा कंपवात आपल्याकडे म्हणतात. पण हा आजार म्हणजे काय आपल्या देशात पूर्वी माहीत असावा असं वाटतं, कारण माधव निदान आणि चरक संहिता याच्यामध्ये सर्व कंपा आणि वेकोचू असे शब्द पार्किन्सनसाठी वापरलेले आहेत. परंतु हा आजार आम्ही जेव्हा शिकलो 50 वर्षापूर्वी तेव्हा हा फक्त वय जास्त झालेला म्हणजे 70-80च्या पुढच्या लोकांनाच होतो असं आम्ही शिकलो होतो. परंतु आजकाल याचे अतिशय यंग एजमध्ये हे पेशंट बघायला मिळत आहेत आणि म्हणून सुद्धा मला याबद्दल जास्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी असं मला वाटायला लागलं. तर त्याला कंपवात असं का म्हणतात, तर एकीकडे कंप म्हणजे ट्रेमर्स असतात, म्हणजे हालचाल जास्त होते ट्रेमर्स म्हणजे, आणि दुसरीकडे वात म्हणजे आपण अंगावरून वारं गेलं तर मग त्याचा अर्थ आपण काय म्हणतो की पॅरालिसिस झाला तर आपण अंगावर वात म्हणजे त्याला हालचाल करता येत नाही. असे दोन परस्पर विरोधी शब्द कसे काय, तर हे दोन्ही या आजारामध्ये असतात. पण या पेशंटला ट्रेमर्स असतात. ट्रेमर्स कधी कधी जास्त, काही लोकांमध्ये जास्त दिसतात, काही लोकांमध्ये कमी दिसतात, परंतु ट्रेमर्स असतात आणि त्यांना काही काम करता येत नाही, म्हणजे हातात वस्तू पकडता येत नाही किंवा आता सर्जरी करून फाईन कुठल्या गोष्टी सुद्धा करता येत नाही. तर त्यामुळे वात त्या अर्थाने तो वात हा शब्द वापरला. म्हणजे कंप आणि वात ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी याच्यामध्ये असतात, म्हणून कंपवात. इंग्लिशमध्येही तेच आहे, शेकिंग पाल्सी. पाल्सी म्हणजे पॅरालिसिस. तर पार्किन्सोनिझम हा शब्द बरेच लोक सर्रास पार्किन्सनसाठी वापरतात. पण पार्किन्सोनिझम आणि पार्किन्सन्स डिसीज म्हणजे आपल्याला जो आता अभिप्रेत आहे ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये फरक आहे. तर पार्किन्सोनिझम ह्याचा ही अम्ब्रेला टर्म आहे, म्हणजे सर्वसमावेशक संज्ञा आहे. तर ह्याच्यातल्या 80% लोकांना पार्किन्सन्सचा आजार असतो, म्हणजे आता कंपवात जो आपण म्हणतोय तो, आणि त्याची तशीच लक्षणं उरलेल्या 20% लोकांमध्ये असतात. पण त्याचं असण्याचं काहीतरी वेगळं कारण असतं, म्हणजे मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा काहीतरी झालेलं असतं, किंवा काही काही क्वचित प्रसंगी काही सायकेट्रिक मेडिसिनचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा पार्किन्सोनिझम होऊ शकतो आणि तो रिव्हर्सिबल असतो त्यावेळेला. म्हणजे ते औषध कमी केलं तर ते कमी होऊ शकतो. पण हा पार्किन्सन जो आपल्याला आता पार्किन्सन डिसीज म्हणजे कंपवात आपण जो बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये मात्र हा बरेच काळ राहणारा, स्लोली प्रोग्रेसिव्ह, अतिशय स्लो त्याचा प्रोग्रेस असतो आणि साधारण 25-30 वर्ष आणि पेशंटच्या आयुष्यभराचा सोबती असं म्हटलं तरी चालेल. तर त्यालाच आपण मागची इडिओपॅथिक पिढी म्हणजे त्याला काही कारण नाही म्हणजे काय, तर मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठे गाठ झाली किंवा काही दुसरं काहीतरी झालं किंवा प्रेशर वाढलं मेंदूतलं, असं काही नसलं, कारण नाही, पण कंपवात आहे. त्याला इडिओपॅथिक पिढी असंही म्हणतात. इडिओपॅथिक म्हणजे काही कारण नसलेला हा टिपिकल पेशंट पार्किन्सनचा. तर आपण हा कसं काय, म्हणजे ह्याच्याबद्दल थोडंसं इतिहासात जरा डोकावलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्याचं नाव पार्किन्सन्स का ठेवलं. तर त्यावेळेला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 19व्या शतकाच्या सुरुवातीला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली होती इंग्लंडमध्ये. आणि त्यावेळेला ब्रिटिश एम्पायरचं म्हणजे त्याच्यावरचा सूर्य मावळत नाही वगैरे अशी परिस्थिती होती, म्हणजे इट वॉज द गोल्डन एरा ऑफ ब्रिटिश एम्पायर. तर त्यावेळेला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन खूप प्रमाणात होती लंडनमध्ये आणि तिथे सगळ्या कापडाच्या गिरण्या, कापूस सगळा भारतातून नेत असत आणि त्याच्या कापडाच्या गिरण्या, जेम्स वॅटनी वाफेचं इंजिन तयार केलं होतं, त्या आगगाड्या धावत होत्या, त्याच्यासाठी कोळशाच्या खाणी, अशा बऱ्याच गोष्टी लंडनमध्ये होत होत्या. तर लंडनची पॉप्युलेशन साहजिकपणे वाढली, कारण खेड्यापाड्याचे लोक रोजगारासाठी येत असत लंडनमध्ये आले होते. आणि अशा ह्याच्यात तिथे आधीच फॉग म्हणजे धुकं असतात, थंडी, आणि त्याच्यात हा स्मोक सगळ्या ह्याच्यामुळे त्याचा तो स्मॉग त्यावेळेला लंडनमध्ये बऱ्यापैकी होता
आणि त्यावेळेला डॉक्टर पार्किन्सन नावाचा एक फिजिशियन होता. म्हणजे तर त्याला रस्त्यावरती अशी 3 माणसं दिसली की ज्यांचे सिम्पटम्स थोडीशी स्टूप अशी, म्हणजे टिपिकल पार्किन्सनचा पेशंट जो असतो, पुढे मी चित्र दाखवते तुम्हाला, तर तो असा थोडा वाकलेला आणि असं त्याच्यामध्ये हाताला ट्रेमर्स आहेत, त्याचा तोल जातोय, असा जो पाहिला, तशी 3 माणसं त्याला रस्त्यावरती दिसली. आणि 3 पेशंट त्याचे स्वतःच्या क्लिनिकमध्ये त्यांनी बघितले. तर त्याला असं लक्षात आलं की हा कुठला तरी वेगळाच आजार आहे, आणि म्हणून त्यांनी ह्याच्यावरती बऱ्याच नोंदी केल्या आणि एक शोधनिबंध लिहिला. आणि तो शोधनिबंध त्यांनी मेडिकल कॉन्फरन्समध्ये सादर केला. पण त्यावेळेला कुणाचं फारसं लक्ष तिकडे गेलं नाही. पुढे 50 वर्षांनी डॉक्टर जीन मार्टिन शार्को म्हणून फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट होता, तर त्यालाही असेच पेशंट्स बरेच मिळाले. आणि त्यांनी त्यांच्यात ऑब्झर्व केलं की काही लक्षणं त्याच्यात त्यांनी भर घातली काही सायन्सची. आणि मग त्यांनी त्या आजाराला नाव मात्र पार्किन्सनचं दिलं. म्हणजे उदार मनाचा होता तो, की त्यांनी स्वतःचं नाव न देता पार्किन्सनचं नाव दिलं. हे डॉक्टर पार्किन्सनचं फोटो आहे. आणखीन एक ऐतिहासिक घटना जी महत्वाची ठरली, ती सगळ्यांना असं तोपर्यंत वाटत असे की पार्किन्सनचा आजार हा वय जास्त झाल्यानंतर मेंदूच्या पेशींची झीज झाल्यामुळे होणारा आजार आहे असं वाटायचं, आणि त्यामुळे डोपामिन किंवा काय जे कमी होतं ते त्यामुळे होतं म्हणून. परंतु एक अशी घटना घडली 1982 मध्ये. ही घटना कॅलिफोर्नियामधल्या सॅन होजे म्हणून जे आहे तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये झाली. तिथे डॉक्टर लँगस्टन नावाचे एक न्यूरोलॉजिस्ट होते. तर त्यांच्याकडे एक इमर्जन्सी पेशंट आला सकाळी सकाळी. तर त्यांच्या हाऊसमनने वगैरे बघितलं, तर त्यांना असं वाटलं की हा सायकियाट्रीचा पेशंट आहे की काय. त्याला असं कॅटाटोनिया होतं, म्हणजे त्यांनी हात असे ठेवले तर असेच राहणार त्याचे. त्याला आमच्या सायकियाट्रिक पेशंट्समध्ये कॅटाटोनिया म्हणून म्हणतो. तर म्हणून त्यांना सायकियाट्रीला तो रिफर करायला का, बाकी तो कॉन्शियस होता, त्याला काही बाकी काही सगळं समजत होतं, आणि तरुण होता, 40 वर्षाचा पेशंट. मग त्यांनी त्याची हिस्ट्री विचारली. तर न्यूरोलॉजीची केस आहे का सायकियाट्रीची असं त्यांना प्रश्न पडला. तर त्यांनी त्याची हिस्ट्री विचारली. तर तो आदल्या दिवशी रात्री पर्यंत चांगला होता, आणि रात्री तो ड्रग ऍडिक्ट होता, आणि त्यांनी कुठेतरी रस्त्यावरती असं हेरोईन सारखं काहीतरी टोचून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये एमपीटीपी नावाच्या द्रव्याची भेसळ झाल्यामुळे त्याला हे असं झालेलं होतं, ओव्हरनाईट पार्किन्सन्स डिसीज. तर तेव्हा लक्षात आलं की म्हणजे, आणि डॉक्टर लँगस्टननी जसं एखाद्या डिटेक्टिव्ह स्टोरीमध्ये हे करावं तसं पोलिसांच्या मदतीने खूप शोध घेतला. तर अशी अजून 6-7 माणसं त्यांना मिळाली त्याच वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे त्यांनाही झालेला होता असाच आजार ओव्हरनाईट. हा ड्रग मध्ये नाही, त्याच्यात एमपीटीपीची भेसळ जी झाली. एमपीटीपी नावाचं त्याचा आहे मोठा लॉंग फॉर्म केमिकल. तर त्याच्यामुळे ते त्यांना झालेला होता. तर म्हणून मग ते डॉक्टर लँगस्टननी मग त्यांचं पुढचं आयुष्य सगळं ह्याच पाहून घेतलं, त्याच्या संशोधनाला. तर हे एमपीटीपीच्या ह्याच्यामुळे, आणि त्यांनी प्राण्यांमध्ये प्रयोग करून बघितले. तर प्राण्यांमध्ये सुद्धा एमपीटीपी जेव्हा इंजेक्ट केलं त्यावेळेला त्यांच्यामध्ये असाच पार्किन्सन दिसून आला, माईसमध्ये वगैरे. तर तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की टॉक्सिन्सची काहीतरी आहे पार्किन्सनचा आजार होण्याचा, आणि तशीच लक्षणं. आणि ज्या लोकांना झाला होता पार्किन्सन त्यांना तो कायमचाच जडला, म्हणजे आयुष्यभराचा त्यांचं पार्किन्सन्स झाला त्यांना. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की नुसत्याच ओल्ड एजमुळे होत नाही, तर काहीतरी टॉक्सिन्सचाही रोल आहे पार्किन्सन्स होण्यामध्ये. म्हणून हे अतिशय महत्वाचं एमपीटीपी स्टोरी. तर असंच एक रोटेनॉन नावाचं एक हे होतं, द्रव्य होतं, म्हणजे ते ऍक्च्युअली नॅचरली ऑकरिंग पेस्टिसाइड होतं, म्हणजे कीटनाशक. तर ते एक वनस्पतीमध्ये तयार होतं, आणि त्या वनस्पती त्यांचं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून ते रोटेनॉन आहे ते तयार करतात. तर माणसाने ते काढलं, वनस्पतीमधनं काढून घेतलं आणि पेस्टिसाइड मध्ये यूज केला. आणि जिथे जिथे रोटेनॉनचं फवारणी वगैरे जास्त होत होती तिथे तिथे त्यांना पार्किन्सनचं प्रमाण खूप वाढलेलं दिसलं. तर म्हणून रोटेनॉन सारखं पेस्टिसाइड किंवा विडीसाइड्स असतात त्यांचा सुद्धा काहीतरी रोल आहे हे लक्षात येईल.
आता तुम्ही म्हणाल की टॉक्सिन तर आता एन्व्हिरॉन्मेंटमध्ये सगळे केमिकल्स आहेत, हे आहे, मग सगळ्यांनाच पार्किन्सन्स व्हायला पाहिजे, पण तसं नाहीये. पार्किन्सन्स फक्त काही लोकांनाच का होतो, तर तुमचं जेनेटिकली तुम्ही प्रीडिस्पोज असलात तरच तुम्हाला पार्किन्सन्स होतो. आणि ती जीन्स काही काही आयडेंटिफाय केलेली आहेत, बरीच जीन्स पार्किन्सनसाठी आयडेंटिफाय केली आहेत. त्याच्यातली काही डॉमिनंट आहेत, काही आहेत ती रेसेसिव्ह आहेत. डॉमिनंट म्हणजे एकाच पॅरेंट कडून आलं तुम्हाला ते जीन, तरी तुम्हाला पार्किन्सन्स व्हायची शक्यता 50% असते. आणि रेसेसिव्ह कधी, तर जेव्हा तुम्हाला दोन्ही पॅरेंट्स कडून जर का आलं तरच, आणि 25% शक्यता असते पार्किन्सन होण्याची. तर त्याला ऑटोसोमल डॉमिनंट किंवा ऑटोसोमल रेसेसिव्ह असं म्हणतात. तर हे जीन्सचं काम काय आहे, तर जीन्स मध्ये जे गुण असतात, आता जीन्स सगळ्यांना माहित असेल ना, क्रोमोझोम्स आपण सगळं म्हणतो, सगळं जीन्स मध्येच आहे तुझ्या, म्हणजे आपण मुलांना सुद्धा सहज म्हणतो की तुझं जेनेटिकली आलंय, हे सगळं छान चांगलं काहीतरी करतोय, छान पेंटिंग काढतोय किंवा काय असेल ते. तर ही जीन्स आहे ती लोड द गन असं त्याचं डिस्क्रिप्शन केलं जातं. आणि एन्व्हिरॉन्मेंटल टॉक्सिन्स विल द ट्रिगर, म्हणजे नुसती जेनेटिकली तुम्ही प्रिडिस्पोज्ड आहे, पण तुम्हाला टॉक्सिन्सच तुम्हाला वातावरणात नसतील. कुठेतरी हिल स्टेशनला राहणारा माणूस असेल आणि त्याला कधी असं संबंधच आला नसेल कुठल्याही याच्याशी, तर त्याला कदाचित होणार पण नाही नुसते जीन्स असले तरी. तर अशी जीन्स आयडेंटिफाय केलेली आहे. आणि मेल्स आर ट्वाईस मोर व्हल्नरेबल टू फिमेल्स. तर याची बरीच कारणं असू शकतात. एक म्हणजे मेल्स आर मोर वर्किंग इन द फॅक्टरीज आणि फार्म्समध्ये वगैरे काम करतात, तर त्याच्यामुळे त्यांना एक्सपोजर टू द टॉक्सिन्स जास्त होतं, आणि फिमेल्सचं कामानाने कमी होतं. आणि दुसरं म्हणजे इस्ट्रोजेन्स, हे फिमेल हॉर्मोन आहे, ते सगळीकडे प्रोटेक्शन देतं स्त्रियांना. कारण निसर्गाची इच्छा आहे की रिप्रोडक्शन चालू हवं, म्हणून फिमेल्सना हे त्यांनी वरदान दिलेलं इस्ट्रोजेनचं. तर म्हणून जेनेटिक्स लोड द गन अँड एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर विल ट्रिगर. तर याचा प्रिव्हॅलन्स आता मगाशी कोणी आपण बोलत होतो, तर आता वाढत चाललाय असं आपल्या लक्षात येतं की आपल्याला खूप पेशंट पार्किन्सनचे दिसतात. आता झिम्मा 2 नावाचा पिक्चर तुम्ही पाहिला का? त्याच्यामध्ये रोहिणी हत्तंगडीला पार्किन्सन झालाय म्हणून पिक्चरमध्ये येतात, आपल्याकडे यायला नाही. तोपर्यंत आपल्याकडे एवढा अवेअरनेसच नव्हता. पण याचा अर्थ काहीतरी तिथे की लोकांना जाणीव व्हायला लागली की हा आजार इतका जास्त लोकांमध्ये दिसायला लागलाय. तर इंडस्ट्रियलाइज कंट्रीजमध्ये ह्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की पार्किन्सन्स डिसीज आणि इंडस्ट्रियलायझेशन दे गो हँड इन हँड. म्हणजे पार्किन्सन्स जसा आहे, इंडस्ट्रियलायझेशन जिथे जिथे जास्त झालं जगभरात, म्हणजे ते अमेरिका म्हणा की युरोपियन कंट्रीज, डेव्हलप कंट्रीजमध्ये झालं, तर तिथे जास्त प्रमाणात पार्किन्सन्सचे पेशंट्स आहेत. आणि कदाचित त्यांच्याकडे जास्त अभ्यास केला आहे, आपल्याकडे तेवढा अभ्यास केला गेला नाही, कारण त्याचं नोंद पण नाही, आपल्याकडे रजिस्ट्री पण नाही आहे, म्हणजे आपल्याकडचा आकडाच माहित नाही आपल्याला. अमेरिकेत आता म्हणजे 1-2 वर्ष मागच्या वर्षीच्या आकड्यांप्रमाणे 10 लाख तरी पार्किन्सनचे पेशंट होते. आणि जगभरामध्ये चीनमध्ये जेवढं केमिकल इंडस्ट्रियलायझेशन भरपूर झालंय, तिथे जवळजवळ जगातले 50% लोक तिथे पार्किन्सनचे आहेत. त्याचा अर्थ काहीतरी केमिकल टॉक्सिन्स आणि याच्याशी संबंधित आहे. तर आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे फार यंग पेशंट्समध्ये, म्हणजे अगदी 30-40ल्या लोकांना सुद्धा पार्किन्सन्स झालेला दिसतो आपल्याला. आणि हे फार भयानक आहे, म्हणजे चिंताजनक आहे. जरा कुठे आयुष्याला सुरुवात झालेली असते, मुलं झालेली असतात आणि लहान असतात मुलं, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं सगळं पुढचं व्हायचं असतं. आणि जर का अर्निंग मेंबर असेल, ब्रेड विनर असेल त्या फॅमिलीतला, त्यालाच पार्किन्सन झाला, तर पुढे जाऊन त्याला काम करता येणार नाहीये आणि मग फायनान्शियल सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मी हे प्रत्यक्ष बघितलंय की काही काही डॉक्टर्स त्यांचे अम्बिशन्स, म्हणजे माझ्या ओळखीचे 2-3 असे हे आहेत की त्यांना अम्बिशन्स सगळ्या सोडून द्याव्या लागल्या मुलांना सुद्धा, आणि कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये त्यांना एज्युकेशन आणि हे करावं लागतं, आणि वडिलांना पार्किन्सन झालं. तर भारतात दुर्दैवाने कुठेही त्याची रजिस्ट्री नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं की फक्त मेट्रो सिटीजमध्ये किंवा जिथे इंडस्ट्रीज जास्त आहे तिथे पार्किन्सन्स आहे का, तर तसं नाहीये. जिथे विहिरीचं पाणी पितात अशा खेड्यांमध्ये सुद्धा पार्किन्सनचं प्रमाण जास्त आहे. किंवा तिथे पेस्टिसाइड्स वगैरे असतात, ती जमिनीत मुरतात, त्याच्यातून ती पाण्यामध्ये जातात आणि ती मग पोटातून गेली की पार्किन्सनचा आजार होऊ शकतो. तर आपल्याकडे मी रजिस्ट्री करावी म्हणून मी एक आपल्या पीएमओ ऑफिसला एक मी
हे पण केलं होतं, पुस्तकं पाठवली, लेटर लिहिलं, मेल केली की असं असं आपल्याकडे रजिस्ट्री व्हावी आता. आणि प्रत्येक न्यूरोलॉजिस्टकडे किती पेशंट्स येतात, नवीन किती येत आहेत, नवीन किती भर पडते त्याच्यात, वय काय आहे त्यांचं, हे सगळं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन पाहिजे. तर आपण काहीतरी सांगू शकू की भारतात वाढलाय का काय झालंय, म्हणजे आपल्याला नक्की कळेल. पण ते अजून तरी माझ्या ह्याची दखल केली नाहीये. मी पाठवलं तेव्हाच नेमकं पहलगामचा हल्ला झाला होता, त्याच्यामुळे कदाचित ते सायडिंगला गेलं असेल. हा नाही, तर हा पार्किन्सन्स एक्झॅक्टली होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, हे मला बरेच लोक प्रश्न विचारतात की काय पार्किन्सन्स म्हणजे नक्की काय झालं यांना, म्हणजे माझ्या मिस्टरांना मी कुठे घेऊन जाते त्यावेळेला. तर हा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज आहे, म्हणजे मेंदूच्या पेशींची झीज झाल्यामुळे होणारा अल्झायमर्स सारखाच आजार आहे. पण आता तो अल्झायमर्सचे पेशंट्स कमी आहेत अमेरिकेत आणि याचे पार्किन्सनचे वाढायला लागले तिथे सुद्धा. म्हणजे इतके दिवस तिथे अल्झायमर्स एक नंबरला होता न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस मधला. तर त्याच्यामध्ये डोपामिन तयार करणाऱ्या ज्या मेंदूतल्या पेशी असतात त्या जस्ट डाय. आणि बाय द टाइम तुम्हाला लक्षात येतं की पेशंटच्या हाताला ट्रेमर्स आले आहेत, हात कापतोय, तर तोपर्यंत जवळजवळ 60 ते 80% मेंदूतल्या सबस्टन्शिया नायग्रा मधल्या पेशी ह्या मृत झालेल्या असतात. आणि उरलेल्या ज्या 20 ते 40% जिवंत असतात त्यांच्यातून थोडंफार डोपामिन तयार होत असतं, पण इव्हेंच्युअली हळूहळू त्या पण थोड्याशा हे व्हायला लागतात, डिजनरेट व्हायला लागतात. पण म्हणून त्यांना कसं टिकवायचं हे आपल्याला डाएट आणि एक्सरसाइज मधून आपण काहीतरी करू शकतो, की थोडंसं प्रोलॉंग करू शकतो आपण त्याचा प्रोग्रेस या आजाराचा. तर डोपामिन हे काय आहे, तर हे केमिकल न्यूरो ट्रान्समीटर आहे. तर ते मी पुढच्या एका फिगरमध्ये सांगते आपल्याला काय न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय. आणि ह्याच्यामध्ये न्यूरॉन्स सबस्टेन्शिया नायग्रा नावाचा एक मिड ब्रेन म्हणून भाग असतो, मी त्याची फिगर्स दाखवते पुढच्या स्लाइड प्लीज. तर हा मेंदू आहे आपला, आणि याच्यातला जो बाहेरून आहे तो सेरेब्रल कॉर्टेक्स, आणि मी जो ह्याच्यात मिड ब्रेन म्हणून दाखवले हा मिड ब्रेनचा भाग आहे. तर त्या मिड ब्रेन मध्ये सबस्टन्शियाचा ह्याचा क्रॉस सेक्शन घेतलाय, म्हणजे तो कट करून इथे दाखवलाय. तर त्याच्यामध्ये सबस्टन्शिया नायग्रा म्हणजे ते ब्लॅक कलरचे जे दिसतंय भाग इकडच्या फिगरमध्ये, तो म्हणजे सबस्टन्शिया नायग्रा, आणि त्याच्यामध्ये डोपामिन तयार करणाऱ्या पेशी असतात. आणि हा त्याचा काळसर रंग असतो त्या पेशींचा, म्हणून त्याला नायग्रा असं नाव आहे, सबस्टन्शिया नायग्रा, म्हणजे ब्लॅक सबस्टन्स थोडक्यात. नेक्स्ट प्लीज. आता हे आपल्या मेंदूचं कार्य कसं चालतं, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय ते मी सांगण्यासाठी हे घेतले फिगर. ह्याच्यामध्ये हे न्यूरॉन्स आहेत 2, आणि ह्याच्यामध्ये इकडचा हा जो पेशी आहे म्हणजे मज्जापेशी म्हणतो आपण, ही मज्जापेशी आणि ही दुसरी मज्जापेशी, अशा 2 मज्जापेशी एकमेकींशी कसा संपर्क करतात, तर हे जे डेंड्राइट्स आहेत, म्हणजे हे जे छोटे छोटे आलेले आहेत हे, त्याच्यामधून त्या पेशीला दुसरीकडून संवेदना किंवा मेसेजेस रिसीव्ह होतात, आणि मग त्याच्यावरती काहीतरी त्या पेशीतनं ऍक्शन घ्यायचं काहीतरी ठरतं. प्रत्येक त्याला न्यूक्लियस म्हणजे सेंट्रल काहीतरी असतं त्याचं न्यूक्लियस, आणि मग दुसरी पेशी आहे तिला त्या मोठ्या जो लांब दाखवलाय त्याच्यातून मेसेज वाहून नेला जातो, आणि ह्याच्या टोकाशी त्या दुसऱ्या इथे सायनॅप्स नावाची असेल, तिथे न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे डोपामिन किंवा हे जे आहेत ते केमिकल्स तिथे सिक्रेट केले जातात, आणि त्याच्यामुळे त्याचं कार्य काय करायचं, ऍक्शन घ्यायची वगैरे हे त्याच्यावर प्रमाणे ठरतं. म्हणजे आता असं म्हणतो की अवर बॉडी इज अ बंडल ऑफ केमिकल्स, तर हे किती खरं आहे बघा. म्हणजे हे डोपामिन नंतर आपण म्हणतो ना हॅपी हॉर्मोन्स वगैरे सगळं, तर ते हॅपी हॉर्मोन्स त्याच्यापैकी डोपामिन आहे, सेरोटोनिन, ही सगळी हॉर्मोन्स त्याच्यात, एन्डॉर्फिन, ही सगळी हॉर्मोन्स असतात, हीच आपल्या शरीराचं सगळं काम चालवत असतात. म्हणून बॉडी इज अ बंडल ऑफ केमिकल्स असं म्हणतात, ते खरं आहे. आता एक ह्याच्यामध्ये मला जेव्हा मी शिकत होते 50 वर्षापूर्वी जेव्हा मेडिसिन, त्यावेळेला आम्हाला असं समज होता की आपला पार्किन्सन्सचा आजार आहे तो ब्रेन मधून चालू होतो आणि मग आपल्याला त्याचे इफेक्ट्स दिसतात. पण या हायपोथेसिसला म्हणजे
समजुतीला धक्का दिला ते डॉक्टर ब्राक आणि त्यांची मिसेस दोघंही अॅनाटॉमिस्ट होते. अॅनाटॉमी म्हणजे शरीराचं विच्छेदन करून त्याच्यामधून ते ज्ञान जे आपल्याला प्रत्येक अवयव कसा काय बदल झालाय किंवा काय करणार आहे, त्यांनी एक वेगळंच बऱ्याच पार्किन्सनच्या ब्रेन्सचं त्यांनी शरीराचं हे केलं त्यांनी आणि पोस्टमॉर्टम. आणि त्याच्यामध्ये त्यांना हे असं लक्षात आलं की ल्युई बॉडीज नावाच्या ज्या हे असतात पार्किन्सन्स ज्याच्यावरून डायग्नोज होतो पॅथॉलॉजिस्टकडे गेलं तर त्याच्या त्या आहेत त्या सगळ्या पोटाच्या आणि नाकातल्या नस, ज्या नसा म्हणजे ऑल्फॅक्टरी नावाची एक नस नाकातून आपल्या मेंदूकडे जाते, त्याच्यामुळे आपल्याला श्वासाचं ज्ञान होतं. एक पोटातून व्हेगस नावाची नस असते आणि त्याच्याकडून ती ब्रेनकडे जात असते. तर ह्याच्या अलॉंग ते सगळं जाऊन ते सबस्टन्शिया नायग्रापर्यंत जाऊन मग तिथे डोपामिनच्या ज्या सेल्स होतात त्या तिथपर्यंत तो आजार पसरलेला. म्हणजे खालून वर त्याची सुरुवात कुठून होते तर नाकातून टॉक्सिन्स जाऊन आणि पोटातून टॉक्सिन्स जाऊन मग ते मेंदूकडपर्यंत पोहोचवलं जातं आणि हा प्रोसेस अतिशय स्लो असतो. नेक्स्ट. आणि हे सगळं जेनेटिकली प्रीडिस्पोज लोकांमध्येच होतं, सगळ्यांमध्ये होत नाही. तर याची सिम्पटम्स काय म्हणजे लक्षणं काय, तर ही मोटर सिम्पटम्स म्हणजे जी हालचालींविषयीची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये 4 महत्वाची लक्षणं आहेत. एक म्हणजे अतिशय स्लो होतो माणूस, चालणं स्लो होतं, बोलणं स्लो होतं, सगळंच म्हणजे स्लोनेस येतो सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या मुवमेंट स्लो होतात. त्याला ब्रॅडिकायनेझिया असा शब्द आहे आमच्याकडे मेडिसिनमध्ये. नंतर ट्रेमर्स असतात म्हणजे कंप असतो किंवा रिजिडिटी असते. काहींना ट्रेमर्स जास्त असतात, रिजिडिटी अजिबात नाही असेही काही लोक असतात. काहींना रिजिडिटी म्हणजे स्नायूंचा ताठरपणा किंवा कडकपणा, म्हणजे स्नायू कडक होतात त्यांचे, पटकन सहज हालचाल करता येत नाही, तर त्याला रिजिडिटी किंवा मसल स्टिफनेस म्हणू आपण. आणि लॉस ऑफ बॅलन्स म्हणजे तोल जाणं, ही 4 महत्वाची लक्षणं आहेत. काय तर स्लोनेस ऑफ मुवमेंट्स ब्रॅडिकायनेझिया म्हणजे हालचालीमधला संथपणा, नंतर कंप, हे स्नायू ताठर होणं आणि तोल जाणं. तर तुम्हाला आणि या पेशंट्समध्ये आपल्याला त्यामुळे काय दिसतं तर चालताना आपण कसं आपला हा पाय पुढे पडला तर डावा हात पुढे जातो किंवा उलट होतं, म्हणजे ज्या डावा हे जातो त्याला उजवा हात पुढे जातो, त्याला स्विंगिंग ऑफ आर्म्स म्हणतो. तर हे या पेशंट्समध्ये दिसत नाही, स्विंगिंग ऑफ आर्म्स दिसत नाही. आणि त्याची संपूर्ण शरीरावरती असतात हातावरती काय ट्रेमर्स सगळ्या शरीराचा, म्हणजे हळूहळू वाढत जसा जाईल आजार तसतसं, म्हणजे कधी कधी ओठाच्या होतात, म्हणजे हिऱ्याच्या होतात, सगळ्याच संपूर्ण शरीरच हलू लागतं. आता गोळ्या वगैरे देऊन आपलं कसं होतं की तात्पुरतं त्या आपल्याला एवढं सगळं दिसत नाही, बरेच वर्ष गोळ्यांचा चांगला इफेक्ट असतो, आपण ते बघूयात पुढे. आणि पुढे पुढे मग गोळ्यांचा इफेक्ट कमी व्हायला लागतो, येत नाही, त्यावेळेला हे सगळं जास्त आपल्याला दिसून येतात. हा बघा पार्किन्सनचा पेशंट, त्याच्यामध्ये आता हा वाकलेला आहे, झुकलाय पुढे, तर याच्यामध्ये तोल जात असतो त्यामुळे शरीर पुढे झुकतं. नंतर शफलिंग गेट असते म्हणजे जवळजवळ पावलं टाकतात, ते पण तोल म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शरीराचा आहे तो आपल्या पायाच्या पुढे बाजूला नाही पडला पाहिजे, पायांमध्येच पडला पाहिजे, तरच आपला तोल सांभाळला जातो. तर तो शफलिंग गेट असते. नंतर हात आणि हे ट्रेमर्स, हातामध्ये ट्रेमर्स दाखवले आहेत. या ट्रेमर्स असतात त्या असं एखादी गोळी हातात धरावी आणि ते अशी फिरवावी, म्हणजे त्याला पिल रोलिंग ट्रेमर्स असं म्हणतात. ती टिपिकली असते किंवा मग इतर प्रकारच्या सुद्धा ट्रेमर्स असू शकतात. नंतर बॅक वगैरे, पाठ वगैरे अशी ताठ होते. नंतर ते पायामध्ये पण ट्रेमर्स असतात, सगळीकडे हातामध्ये पायामध्ये सगळीकडे. आणि हा स्विंगिंग ऑफ आर्म्स जे आहे, चालताना जे हाताची नैसर्गिक हालचाल होते मागे पुढे पायांबरोबर, तर ती नसते, ती कमी होते. हे स्टेजेस ऑफ पार्किन्सन्स डिसीज आहेत. तर हा पहिले काही वर्ष म्हणजे साधारण 6-7 वर्ष तरी पेशंटला काहीही जाणवत नाही, बाकी काही कुठेतरी ट्रेमर येत असते किंवा काहीतरी, आणि त्याच्यासाठी गोळ्या चालू असतात न्यूरोलॉजिस्टच्या, आणि काही फारसं जाणवत नाही. स्टेज 2 मध्ये सिम्पटम्स म्हणजे ट्रेमर्स आणि स्टिफनेस हे वाढायला लागतं आणि त्याला थोडंसं पोश्चर थोडीशी वाकलेला दिसतो, सेकंड जो आहे ना तिकडून त्या साईडनी, तर त्याच्यामुळे, आणि काठी घेऊन चालायला लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये जास्तच त्रास वाढला, म्हणजे तोल सारखा जास्त जातोय, त्याला वॉकर घेऊन चालावं लागतंय. आणि मग त्याच्यानंतर
सिमटम्स म्हणजे त्याला रोजचं जे आहे आयुष्य त्याच्यासाठी कोणीतरी केअरटेकर लागायला लागतो. स्वतः काही करू शकत नाही आणि अगदी लास्ट स्टेज म्हणजे व्हीलचेअर बाउंड किंवा बेड रिडन अशा स्टेजेस या पार्किन्सनच्या असतात. पण या स्पेस्ड आउट ऑन 25 to 30 इयर्स पर्यंत हे होत असतं. म्हणजे असं हळूहळू होत असतं सगळं. नेक्स्ट ह्याच्यात पिल रोलिंग ट्रेमर दाखवलेली आहे. त्याच्यात गोळी धरल्यासारखं त्या ट्रेमर्स असतात. आता ही आपल्याला दिसणारी लक्षणं आहेत आणि आपण कधी कधी काय असतं आम्हाला सुद्धा डॉक्टरांना बरेचदा लोक भेटले की आता किती चांगले आहेत, काहीच त्यांना होत नाहीये, छान दिसले, पण त्यांना हे मोटर सिमटम्स दिसत नाही. मोटर सिमटम्स नसले म्हणजे त्या गोळ्यांमुळे कमी होतात, परंतु नॉन मोटर सिमटम्स म्हणजे हालचाली व्यतिरिक्तचे जे लक्षणं आहेत ती मात्र बरीच असतात आणि ती पेशंटच्या आयुष्याची क्वालिटी म्हणजे वाईट होते त्यामुळे. तर नॉन मोटर सिमटम्स आणि त्याचं वैशिष्ट्य काय तर प्रत्यक्ष हालचालींविषयीचे हालचालींच्या संबंधित अशी जी लक्षणं आहेत म्हणजे ट्रेमर्स किंवा ताठरपणा स्नायूंचा किंवा संथपणा ह्याच्यातले जे ही लक्षणं दिसण्याच्या आधी त्याच्या आधी 5 ते 10 वर्ष नॉन मोटर सिमटम्स पेशंटमध्ये असू शकतात. म्हणजे त्याच्या आधीच सुरुवात झालेली असते आजाराला, म्हणजे 5-10 वर्ष त्याच्या आधी. आणि हे कुठले असतात लक्षणं तर वास येत नाही किंवा कॉन्स्टिपेशन असतं. अर्थात कॉन्स्टिपेशनची आणि वास न येण्याची बरीच कारणं आहेत. आता कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल की वास येत नाही वगैरे असं आपल्याला होत होतं. तर ही लक्षणं, पण इतर त्याचं दुसरं काही कारण नसेल तर ही लक्षणं म्हणजे त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे निग्लेक्ट करू नये. आणि झोपेच्या तक्रारी म्हणजे झोप लागत नाही किंवा REM स्लीप डिसऑर्डर्स म्हणतात त्याला. तर काही प्रकारचे झोप चांगली लागत नाही, तुटक लागते किंवा कमी लागते किंवा असे झोपेच्या दिवसा जास्त झोप येते, असे काही झोपेविषयीच्या तक्रारी ह्या सुद्धा 5 ते 10 वर्ष आधी असू शकतात. आणि नंतर पुढे जाऊन त्यांना हालचालींविषयीची लक्षणं चालू झाली की मग त्यांचं निदान होतं पार्किन्सन डिसीज आहे म्हणून. शोल्डर पेन वगैरे असतं. आता फ्रोझन शोल्डर तर आपण डायबिटीसमध्ये असतो आपल्याला माहिती असेलच, पण ह्याच्यामध्ये सुद्धा शोल्डर पेन काही लोकांना म्हणजे मला पेशंट माहिती आहेत की ज्यांनी जवळजवळ 3 वर्ष ते शोल्डर पेनसाठी ऑर्थोपेडिक सर्जनकडेच जात होते आणि ट्रीटमेंट घेत होते. आणि मग नंतर कळलं त्यांना की त्यांना थोडी रिजिडिटी होती, ट्रेमर्स नव्हत्या त्यांना. मग लक्षात आलं की त्यांना पार्किन्सन्स आहे. म्हणजे न्यूरोलॉजिस्टकडे गेल्यावर त्यांनी 2 मिनिटात केलं डायग्नोसिस. तर पेन, लॉस ऑफ सेन्स ऑफ स्मेल म्हणजे श्वास येत नाही, पोस्च्युरल हायपोटेन्शन, त्याच्यामुळे हे तोल जाण्याचं कारण काय असतं तर बरेच आपल्याला माहित असेल की बीपी ज्यांना आहेत, बीपीच्या गोळ्या कधी कधी जास्त झाल्या तर त्यांना चक्कर वगैरे येते, तर ते कधी कधी उभं राहिल्यानंतर बीपी कमी होत असतं. तर त्याला पोस्च्युरल हायपोटेन्शन म्हणतात की उभं राहिल्यानंतर ब्लड प्रेशर खाली जातं. तर हे या पेशंट्समध्ये असू शकतं. आणि चव जाते, पोट फुगतं, नंतर गिळायला त्रास होतो, कॉन्स्टिपेशन असतं. दाताचे प्रॉब्लेम्स असतात कारण या लोकांना दात नीट घासता येत नाहीत, त्यामुळे दाताचं त्यांच्या केअर जास्त घ्यायला पाहिजे. नंतर प्रॉब्लेम्स विथ स्लीप सांगितलं. डिप्रेशन असतं कारण साहजिकच माणसाला हालचाल उठायचंय पण उठता येत नाही, काम करायचंय पण करता येत नाही, असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याला थोडंसं नैराश्य, डिप्रेशन येऊ शकतं. तर डिप्रेशन पार्किन्सन्समध्ये बऱ्यापैकी असतं आणि ते मधून मधून येतं आणि ते आपण लक्षात येऊन त्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट सुद्धा कधीतरी घ्यावी लागते काही पेशंट्सना. नंतर डिमेन्शिया असतो, म्हणजे आता विस्मरण, म्हणजे अल्झायमर्समध्ये विस्मरण असतं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा विस्मरण असतं. पण दोन्हीमध्ये फरक काय आहे तर अल्झायमर्समधलं जे विस्मरण असतं ते पहिल्यापासूनच हळूहळू विस्मरण होत जातं त्यांना. आणि पार्किन्सन्सच्या आजारामध्ये विस्मरण बहुतेक वेळा शेवटी होतं, पण होतं तेव्हा ते फास्ट एकदम जास्त व्हायला लागतं. नंतर काही भास होतात, म्हणजे भास बरेच पेशंट्सना व्हायला लागतात. कधी कधी त्या औषधांमुळे सुद्धा होत असतात, औषधांचा साईड इफेक्ट म्हणून. आणि ते म्हणजे कधी कधी त्याच्या केअरटेकरला फार त्रासदायक असं लक्षण आहे हे भास होणं आहे. मी स्वतः अनुभवलं आहे. आणि याच्यामध्ये पेशंटना म्हणजे आपल्याला खरोखरच भीती वाटते की यांना झालंय तरी काय, आणि असं तर इथे कोणतरी बसलंय, तिथे कोणतरी बघतंय, असं काहीतरी व्हायला लागतं, किंवा मांजरच दिसतं मध्येच काहीतरी दिसतं, असं म्हणजे अशा प्रकारचे भास होऊ शकतात पेशंट.
नंतर डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात, कारण डोळ्याच्या स्नायूंचं सुद्धा कोऑर्डिनेशन होत नाही. मग काहींना 2 दिसू शकतं किंवा वाचता येत नाही, कारण वाचताना ती अक्षरं डोळ्यांची मुवमेंट तेवढ्याच गतीने होत नाही. आपण जे वाचतो किंवा एक शब्द वाचल्यावर पुढचा शब्द वाचताना त्या ह्याने आपण पुढे पुढे असं सरकत असतो, तर ती मुवमेंट होत नाही, कारण वाचनामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर बोलण्यामध्ये आवाज खोल जातो, कारण हे सगळे स्नायू सगळे वीक होतात त्याच्यामुळे. नंतर ड्रुलिंग म्हणजे सलायवेशन, म्हणजे जास्त लाळ तयार होते, आणि हे विशेषतः थोडा जास्त वाढला पार्किन्सनचा आजार की लाळ जास्त येणं, आणि हे पण तापदायक लक्षण असतं. त्याच्यावर पण गोळ्या देऊ शकतात डॉक्टर मात्र, आणि कमी करणं म्हणजे फारच त्रास होत असेल तर देऊ शकतात गोळ्या. नंतर युरिनरी कंप्लेंट्स, युरिन लवकर पास होत नाही, वेळ लागतो युरिन व्हायला. तर याला आता मेडिकेशनच्या बाबतीत मी आता औषधांची नावं वगैरे सांगणार नाही आपल्याला, कारण औषधांची नावं हा आजार कसा आहे की प्रत्येकाचा पार्किन्सन्स वेगळा आहे. आता डायबिटीसचं सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं असेल, जरी शुगर कमी असली तरी प्रत्येकाच्या डायबिटीसची पद्धत किंवा त्या पेशंटला माहित असतं आपल्याला कधी शुगर वाढतीये, कधी कमी होते, आणि त्याचा काय त्रास होतोय. तर हे प्रत्येकाचं जसं तसं पार्किन्सन्सचा प्रत्येकाचा वेगळा असतो. त्याला म्हणून प्रत्येकाचं टेलर मेड प्रिस्क्रिप्शनच न्यूरोलॉजिस्ट कडून घ्यायला पाहिजे. म्हणून मी औषधाची नावं काय घेतलेली ते लिहिलेली नाही आहेत. तर फक्त त्याच्यापैकी त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगते. सिनडोपा नावाचं जे पार्किन्सन्ससाठी जे औषध दिलं जातं त्याचे बरेच म्हणजे काही कमी काळात काम करणारं, काही शॉर्ट ऍक्टिंग, काही लॉंग ऍक्टिंग असं पण असतं. तर ते सिनडोपा आहे ते 50 वर्ष गेली हेच मेडिसिन गोल्ड स्टँडर्ड आहे. जे मेडिसिन इतर कितीतरी मेडिसिन्स त्यांनी ट्राय केली, आली आहेत, ती त्याला सपोर्ट करतात किंवा हे करतात, परंतु सिनडोपा हे गोल्ड स्टँडर्ड मेडिसिन, हे सगळ्या पेशंट्सना हे चांगलं लागू पडतं. तर सिनडोपा म्हणजे लिव्होडोपा आणि कार्बिडोपा अशा 2 औषधांचं मिक्सचर आहे ते, आणि त्याला सिनडोपा असं नाव आहे. नंतर हे पण याच्यामुळे काय होतं, या औषधांमुळे फक्त हालचालींसंबंधीची लक्षणं आहेत तीच फक्त त्याच्यामध्ये कमी होतात. जी हालचाली व्यतिरिक्त अशी जी लक्षणं आहेत त्याच्यात काही फरक पडत नाही. आणि बाकीची पण मेडिसिन्स आहेत ज्याच्यामुळे डोपामिनची लेवल वाढते, त्याला डोपामिनर्जिक मेडिसिन्स असंही म्हणतात. आणि वेगवेगळ्या त्याच्या पॉवर्समध्ये ते अवेलेबल असतं, आणि टेलरमेड असतं मी सांगितल्याप्रमाणे. आणि सिनडोपाचं एक आहे मात्र की सिनडोपा तुम्ही भरल्या पोटी घेतलं तर त्याची ऍक्शनच येत नाही, कारण प्रोटीन्स, विशेषतः तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन्स असतील तर प्रोटीन्स आणि सिनडोपा हे दोन्ही ऍब्सॉर्प्शन म्हणजे तसं शोषण होण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची कॉम्पिटिशन होते, आणि डोपामिन सिनडोपा कमी प्रमाणात शरीरामध्ये शोषलं जातं, आणि मग त्याची ऍक्शन येत नाही. म्हणून प्रोटीन बहुतेक वेळा थोडंसं एम्प्टी स्टमक घ्यायला सांगतात उपाशी पोटी, आणि 1 तास आधी 1 तास नंतर काही खायचं नाही, आणि प्रोटीनचा डाएट घेतला तर जास्त वेळ थोडंसं उपाशी राहायचं सिनडोपा घेण्यापूर्वी. आता त्याच्यामध्ये सिनडोपावरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये ऑन फेज आणि ऑफ फेज असे 2 प्रकार बघायला मिळतात आपल्याला. ऑन म्हणजे एखाद्या दिव्याचं स्विच लावावं तसं, तेव्हा तसं पेशंटला ते मेडिसिनचा इफेक्ट आला की तो आधी काहीही करू न शकणारा पेशंट जाऊ खुर्चीत बसलाय त्याला किंवा झोपलेला आहे, त्याला उठता पण येत नाहीये, तो ऑन त्याची ऍक्शन आली गोळ्याची की ताडकन उठून उभा राहतो, म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ अ मिनिट, म्हणजे ते सांगता येत नाही पण त्या पेशंटला की मला आता बरं वाटतं, म्हणजे त्याला ऑन पेज, म्हणजे असं ते किल्लीची खेळणी असतात ना, ते तिथे मी दाखवलं किल्लीचं खेळणं, त्याला कशी किल्ली दिली की चालू होतं, किंवा पेट्रोल घातल्यावर कशी गाडी चालू होते तसं यांचं ते ऍक्शन आली की ते चालू होतात, त्याला ऑन फेज म्हणतात. आणि मग जेव्हा त्याची किल्ली संपल्यानंतर ते नॅचरली ते खेळणं असतं ते बंद पडतं. तसं यांचं ऍक्शन गेली गोळीची किंवा ते शांत बसून राहतात. हे ऑन फेज आणि ऑफ फेज हे आपल्याला जसजसा पार्किन्सनचा आजार वाढत जाईल तसं हे बघायला मिळतं आपल्याला. नेक्स्ट. आणि पार्किन्सन्सला कुठलंही क्युरेटिव्ह काही नाही, त्याच्यावरती पूर्ण बरं करणारं औषध कुठेही नाहीये, जगभरात पण कुठेही जा. त्याला फक्त सिम्पटम्स कमी होण्यासाठी हे मेडिसिन्स आहेत किंवा तर. आणि ह्याच्यामध्ये अजून एक साईड इफेक्ट आहे सिनडोपा या मेडिसिनचा, डिस्कायनेझियाज, म्हणजे वेड्यावाकड्या हालचाली होणं. म्हणजे पेशंटला हालचाली अशा विचित्र वेड्यावाकड्या, काहीतरी असं करेल, असं करेल, काहीतरी हात असं करेल, असं काहीतरी विचित्र
प्रकारचं म्हणजे ते. आणि मग पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही समारंभाला गेला असला आणि तुमच्याबरोबर पेशंट असेल पार्किन्सनचा, तर तुम्हाला माहित असेल की या पेशंटला असं होत आहे, तर तुम्हाला काही वाटणार नाही. पण नाहीतर असं तुम्ही त्याला रागवाल ना, नाहीतर की असं का करताय. आणि लोकांचंही मग लोक बघत राहतात, ते पण त्यांना थोडंसं, त्यामुळे सुद्धा पेशंटना समारंभाला जायला नको वाटायला लागतं ह्या पेशंट्सना. तर हे डिस्कायनेझिया हे स्पेसिफिक साईड इफेक्ट आहे हा सगळ्याच पार्किन्सनच्या बऱ्याच औषधांचा. आणि ते कमी असेल किंवा जास्त असतो, तो कधी कधी पेनफुल पण असू शकतो, तेव्हा पेशंटला त्रास होतो. आणि तो पेशंटच्या इच्छेविरुद्ध होणाऱ्या हालचालीत, म्हणजे तो मुद्दाम करत नसतो हे. आणि परत परत त्याच होतात, कधी कधी स्लो असतात, कधी कधी अशा एकदम होणाऱ्या असतात. आणि त्या सगळ्या चेहऱ्याच्या, मानेच्या किंवा हाताच्या, पायाच्या किंवा संपूर्ण शरीराच्या हालचाली असू शकतात. आणि ह्याचा अशा वेळेला जर का जास्त होत असतील आणि पेशंटला त्रास होत असेल, तर न्यूरोलॉजिस्टला विचारलं तर पुन्हा त्यांचं मेडिसिनसाठी रिशेड्यूल करून थोडंसं कमी जास्त डोस करून ते, किंवा त्याच्यावरती काय औषधं असतात ती पण देऊ शकतात ते. तर आता मी मगाशी सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला मोटर सिम्पटम्स दिसतात तोपर्यंत 60 ते 80% पेशी ऑलरेडी डेड झालेल्या असतात. तर उरलेल्या ज्या 20 ते 40% पेशी आहेत, त्या थोडं थोडं का होईना डोपामिन तयार करतायत, तर त्यांचं आयुष्य पण वाढवलं तर पेशंटचा आजार जरा जास्त त्याला सुकर होईल आणि हळूहळू वाढेल, म्हणजे जास्त फास्ट वाढणार नाही, प्रोग्रेस फार होणार नाही. तर त्याच्यासाठी डाएटचा रोल खूप मोठा आहे. आणि त्याला प्रीबायोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत, म्हणजे जास्त फायबर्स. आता फायबर्स तर सगळीकडेच, आता आपण सॅलड्स खाणं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे सगळं आपण हे करतो, तर त्याचा रोल इथे महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे फायबर्स खातो आपण, त्याच्यामधून काही शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स म्हणजे काही प्रकारची द्रव्य तयार होतात आणि ती आपल्या आतड्याची जी भिंत असते ती अभेद्य करतात, म्हणजे त्याच्यातून टॉक्सिन्स, आतड्यातली टॉक्सिन्स शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर ह्याच्यासाठी डाएटचा, ह्याचा फायबर्सचा डाएट असणं फार महत्वाचं आहे. कॉन्स्टिपेशनला पण त्याचा उपयोग होतो. आणि प्रोबायोटिक्स म्हणजे त्याच्यावरती जंतू पण पाहिजेत ना, चांगले बेनिफिशियल जंतू, तर ते कुठून येणार, तर ते आपल्या ताक, दही किंवा योगर्ट वगैरे ह्याच्यामधून हे चांगले जंतू येतात आणि ते आपल्या आतड्यातले जे अन्न आहे किंवा फायबर्स आहेत त्याचं चांगल्या आपल्या शरीराला उपयोगी पडणाऱ्या केमिकल्समध्ये रूपांतर करतात. आणि अँटीऑक्सिडंट्स हे तर आपण खातोच हल्ली, सायट्रस फ्रुट्स म्हणजे संत्री, मोसंबी वगैरे, नंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. आणि यातलं एम एकच आहे, बेनिफिशियल बॅक्टेरिया जे आपल्या आतड्यामध्ये ते वाढावेत. तर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळं आपल्याला योग्य प्रमाणात तर द्यायलाच पाहिजे पेशंटला, कारण कॅलरिक रिक्वायरमेंट यांची, उष्मांकांची गरज वाढलेली असते, कारण हालचाली खूप होतात त्यांच्या, म्हणून त्याचं, नाहीतर त्यांचा वेट लॉस व्हायला लागतो. नंतर व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D लेवल आपण मेंटेन करायला पाहिजेत, म्हणून मधून मधून त्या वर्षातून एकदा तरी तपासून घ्याव्यात व्हिटॅमिन B12. आपल्याला वाटतं की व्हिटॅमिन D म्हणजे कशासाठी, मी उन्हात सकाळी फिरते काय, तर उन्हात बिनात आता काही 11 ते 1 या उन्हामध्ये, म्हणजे जेव्हा आपली सावली आपल्या पायामध्ये पडते त्यावेळेचं ऊन असतं, त्यातलेच फक्त किरण आपल्याला व्हिटॅमिन D तयार करायला उपयोगी असतात. आणि आपण 11 ते 1 आपण उन्हात उभं राहू शकत नाही, त्यामुळे आपण व्हिटॅमिन Dचं सप्लिमेंटेशन घेणं हे सगळ्यात शहाणपणाचं. आणि एसी मध्ये बसून काम करतो दिवस आपण, तर हे अगदी महत्वाचं आहे. आणि प्रोसेस्ड फूड, फ्रोझन फूड्स, जंक फूड्स हे अवॉइड करणं ते तर सगळ्यांसाठी. नेक्स्ट प्लीज. तर एक बिरबलाची एक गोष्ट माहिती, तुम्हाला माहिती असेल कदाचित. बादशहाने एकदा विचारलं बिरबलाला की काय, माझे 4 प्रश्न मी तुला विचारतो, त्या 4 प्रश्नांचं उत्तर तू 2 शब्दांमध्ये द्यायचं. तर काय शब्द, बिरबल म्हणला काय, कुठले प्रश्न. मग बादशाह म्हणला, पानं का सडली, घोडा का अडला, तलवार का गंजली आणि भाकरी का करपली. या 4 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला 2 शब्दांमध्ये दे. बिरबल हुशार, त्यांनी लागलीच सांगितलं, न फिरवल्याने. पानं, खायची पानं जर का हलवली नाही तर ती, म्हणजे फिरवली नाही, म्हणजे हलवली नाही तर ती सडतात. घोडा फिरवला नाही तर तो अडतो, तलवार गंजून जाते फिरवली नाही तर, आणि भाकरी फिरवली नाही तर करपते. तर तसंच आपल्या शरीराचं आहे.
जे आपल्या शरीराला सतत चरयवैती चाललं पाहिजे सारखं. तर एक्झरसाईज अतिशय महत्वाचा आहे आणि विशेषतः रिजिडिटी असेल तर, आणि त्याच्यासाठी फिजिओथेरपी सुद्धा घेतली तर चांगलं. म्हणजे ताठरपणा जास्त असेल त्याला रिजिडिटी म्हणतात, ताठर किंवा स्टिफ होणं मसल्स, तर त्याच्यामध्ये सायकलिंग हे फार महत्वाचं आहे. सायकलिंग आश्चर्याची अशी गोष्ट आहे की पार्किन्सनचा जो पेशंट असा स्टूप ट्रे आणि चालू शकत नाही, एक पाऊस सुद्धा पुढे टाकू शकत नाही, तो सायकलवर बसला की तो अगदी छान सायकलवर फेऱ्या मारू शकतो. पण थोडं रिस्की कसं असतं की तोल जाऊन पडला तर फ्रॅक्चर व्हायची शक्यता असते. म्हणून स्टेशनरी सायकल जर का असेल तर ती उपयोगाची पडेल, की स्टेशनरी सायकलवरती त्याला बसवलं आणि त्याचं ते व्यायाम करू शकतो, तर त्याचा बेनिफिट्स दिले, त्याचं कारण माहिती नाही. नंतर योगासन प्राणायाम तर आपले युनिव्हर्सलच हे आहेत की आपलं ऑक्सिजनेशन सगळ्या बॉडीचं आपल्या चांगलं होतं आणि सगळे स्नायू आपले कामात येतात. नॉर्मल ऍक्टिव्हिटीज आपल्या जे नॉर्मल काम करतो ते सगळं चालू ठेवायला पाहिजे पार्किन्सनच्या पेशंट्सनी. जेवढं तुम्ही काम करतील ना तेवढं त्यांना त्रास कमी होतो. आणि श्वासाचे पण त्यांना पुढे पुढे श्वासाचा त्रास होऊ शकतो, कारण श्वासाचे स्नायू पण कमकुवत व्हायला लागतात. तर तेव्हा त्यांना स्पायरोमीटर एक्झरसाइजेस किंवा साधे फुगे फुगवले तरी हरकत नाही, तर हे सुद्धा एक्झरसाइज करायला हरकत नाही. नंतर म्युझिक थेरपीचा तर खूप उपयोग आहे. याच्यात विशेषतः ज्याच्यामध्ये रिदम आहे त्याचा पार्किन्सनच्या पेशंट्सना उपयोग झालेला, म्हणजे त्यांचं ट्रेमर्स कमी होतात, रिजिडिटी मसल स्टिफनेस कमी होतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन. तर हा अतिशय स्लोली वाढत जाणारा आणि आयुष्यभर पेशंटच्या बरोबर राहणारा, त्याच्यासोबत करणारा असा आजार. पेशंटला साहजिकच त्याचं मन निराश होतं आणि त्याचं करिअर, अर्निंग सगळं अफेक्ट झालेलं असतं प्रत्येकदा. म्हणून याचे थोडा एक सोशल स्टिग्मा असतो या आजाराला. म्हणजे काही झाला आजार, कोणीतरी डायग्नोसिस केलं पार्किन्सनचा आजार आहे, तरी ते सांगायला त्यांना नको वाटतं की कोणाला की मला हा आजार झालाय म्हणून. तर त्याच्यामध्ये डिप्रेशन, त्यामुळे नैराश्य नॅचरली येऊ शकतं. आणि म्हणून काहीतरी मन कुठेतरी गुंतवायला पाहिजे. मनाला मोकळं सोडायचं नाही, मन गुंतवलं तर ते चांगलं त्यांना हेल्प होऊ शकते. आणि फॅमिली सपोर्ट ह्या इथे फार महत्वाचा आहे. फॅमिलीमध्ये सगळ्यांनीच जर का त्या पेशंटला त्याला काही झालेलंच नाही असं समजून चांगलं वागले, त्याच्या हातनं अन्न सांडतं जेवायच्या टेबलावरती जेवताना किंवा काहीतरी असं पडतं हातातनं, त्यावेळेला त्यांना काही असं बोलू नये, म्हणजे वाईट वाटेल असं त्यांच्या मनाचा विचार करावा. आणि सपोर्ट ग्रुप्स याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे. सपोर्ट ग्रुप्स आणि समदुःखी आपल्यासारखे लोक, तसे पुण्यामध्ये फॉर्च्युनेटली असा एक चांगला ग्रुप आहे पार्किन्सन मित्रमंडळ म्हणून, आणि खूप चांगलं काम करतायत हे लोक. म्हणजे ते कुणाला पार्किन्सन्स झालेलं असतं त्यांना भेटतात, त्यांना काय काय प्रॉब्लेम्स, आणि त्या ग्रुपवरती असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स काही आले ना तर त्याचं एकमेकांनाच ते सल्ले देतात. आणि ते प्रत्येक वेळी तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन छोट्या प्रॉब्लेमसाठी जाऊ शकत नाही, तर ते एकमेकांचे प्रॉब्लेम्स पण सोडवतात. तर त्या सपोर्ट ग्रुपचंही महत्व आहे. 11 एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिवस आहे. त्या दिवशी त्याच्या आसपास इथे ह्याच्यामध्ये पत्रकार भवन किंवा SM जोशी हॉल जो आहे तिथे त्यांचं हे असतं, काहीतरी एक फंक्शन ठेवतात ते, आणि डान्स करतात काही लोक त्याच्यात. म्हणजे चांगले कोरिओग्राफर एक आहेत की जे खरोखरच म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ते जात असतात, पण ते ह्यांच्यासाठी शिकवतात. आणि त्यांना पार्किन्सन्सच्या लोकांना डान्स करताना त्यांच्या ट्रेमर्स जातात आणि ते छान डान्स करू शकतात. तर हे तुम्हाला कधी म्हणजे मिळालं हे तर 11 एप्रिलच्या आसपास असतं हे. म्हणजे रविवार कुठला असेल त्या दिवशी ठेवतात ते. ह्या वर्षी सौरभ बोत्रा आला होता त्या फंक्शनला आणि त्यांनी खूप छान हे केलं होतं. नेक्स्ट प्लीज. आता ह्याच्यामध्ये सर्जिकल ट्रीटमेंट पण आहे. काही लोकांना खूप आश्चर्य वाटतं की सर्जिकल ट्रीटमेंट कशी काय ह्या आजाराला. तर डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणून एक DBS म्हणून एक सर्जिकल ट्रीटमेंट त्याला करता येते, पण इट इज नॉट अ क्युअर. म्हणजे ते क्युअर नाहीच आहे पार्किन्सन्सला. फक्त ह्यांनी मोटर सिम्पटम्स बऱ्यापैकी कमी होतात. काहींच्यामध्ये होतात, काहींच्यामध्ये नाही होत. पेशंट सिलेक्शन शेवटी महत्वाचं असतं आणि त्याचाही परिणाम किती वर्ष राहील आधी सांगता येत नाही. त्याचा काही लोकांना 3 वर्ष, काहींना 5 वर्ष, काहींना 10 वर्ष फायदा होऊ शकतो.
आणि रिव्हर्सिबल आहे ही ट्रीटमेंट डीबीएसची जी आहे ती त्याचा फॉर्च्युनेट आहे. म्हणजे जर तुम्हाला काही त्रास झाला त्याच्यामध्ये काय करतात की असं पेसमेकर जसा हार्टसाठी वापरतात ना पेसमेकर, म्हणजे तो चेस्टमध्ये स्किन खाली तसा एक पेसमेकर बॅटरी ठेवतात आणि त्याच्यापासून एक तार जोडलेली असते आणि ती मेंदूतल्या काही विशिष्ट मेंदूमध्ये छेद घेऊन करावी लागते सर्जरी ही विदाऊट अनेस्थेशिया करतात. हां, कारण हो, पु ल देशपांडेंना केली होती पण त्यांची अमेरिकेत केली होती. आपल्याकडे आता हे जवळजवळ 2 लाखाच्या वरती जगभरातल्या लोकांनी डीबीएसची सर्जरी करून घेतलेली आहे. पण काही म्हणजे पेशंट सिलेक्शन पत्र फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, कुठल्या पेशंटला करायचं आणि काही नाही, तर ते सगळं डॉक्टर्स ठरवतात. तर डीबीएस सर्जरीचे विदाऊट अनेस्थेशिया म्हणजे पेशंटला समजा त्यांनी कुठला मेंदूच्या कुठल्या भागामध्ये स्टिम्युलेट केलं त्यांनी, म्हणजे त्याला चेतना दिली, तर तो कुठला भाग हलतो हे तो करू शकतो ना, म्हणजे ते दिसतं त्याला. जर का आम्ही अनेस्थेशिया देतो म्हणजे पॅरलाइज करत असतो पेशंट टेम्पररीली इंजेक्शन दिले, तर तसं हे केलं आणि तो झोपलेला असेल तर तो सांगणार नाही, किंवा त्याला पेन होत असेल तर तो सांगेल की मला इथे पेन होत आहे, म्हणून त्याला थोडंसं झोपेचं इंजेक्शन देतात. पण तो सेन्सिटिव्ह पण तो जागा असतो आणि अशी बऱ्याच प्रोलॉंग सर्जरी असते ती, आणि मग त्याच्यामध्ये ती योग्य ठिकाणी घालता येते, म्हणजे ते एक्झॅक्टली कुठे ठेवायचं ते आपल्याला कळू शकतं त्याच्यामध्ये डॉक्टर्सना. त्याच्यामध्येच अडॅप्टिव्ह डीबीएस म्हणून आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रिमोटली पण ते पेसमेकर कंट्रोल करू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला जास्त ट्रेमर्स वाढले आहेत, मग ते डॉक्टर तिकडे त्यांच्या क्लिनिकमध्ये बसून तुमचं वायफायच्या साह्याने बदलू शकतात. आता हे आपला पेसमेकर हार्टच्या ह्याच्यामध्ये तर आलेलंच आहे, ह्याच्यामध्येही बहुतेक आपल्याकडे आलं नाही, पण इथे अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1-2 वर्षापूर्वी एक शॉन कोनोली म्हणून एक स्केटिंगवरचा, म्हणजे ही वॉज सपोज टू बी स्केटिंगमध्ये एकदम जायंट होता तो, तर तो 39 वर्षाचा होता आणि त्यालाही अडॅप्टिव्ह डीबीएसची सर्जरी केली मग त्यांनी. तर तिथे ती ते पेपरमध्ये आलं, टाइम्समध्येच बातमी आली होती. हा, या सर्जरीचा उपयोग झाला त्याला? हा, झाला त्याला, पण ते टेम्पररी म्हणजे क्युअर नाही, आता झालाय पण किती वर्ष राहील सांगता येत नाही इफेक्ट. आणि दुसरं आता अगदी लेटेस्ट ट्रीटमेंट जी आली आहे ती MR जी फोकस्ड अल्ट्रासाऊंड, ते अल्ट्रासाऊंडच्या साह्याने तो भाग हे करतात, डिस्ट्रॉय करतात, जो काही त्याच्यामुळे त्रास होत असेल तर त्या डॉक्टर्स त्याच्यातनं शोधून काढून ते करत असतात. नेक्स्ट प्लीज. ह्याच्यामध्ये आता असा हा आजार आहे, तर म्हणजे हा एक महाभारतात एक गोष्ट होती. 5 पांडव जेव्हा शेवटच्या त्यांच्या ह्याला चालले होते, शेवटचा जर्नी, लास्ट जर्नी हिमालयात, त्यांच्याबरोबर द्रौपदी होती आणि धर्मराजाबरोबर एक कुत्रा येत होता. पण एक जण हळूहळू पहिल्यांदा भीम पडला, तर धर्मराजाला कळे ना की ह्याला काय झालं. मग नंतर अर्जुन, मग नंतर नकुल, सहदेव, द्रौपदी सगळेच असे एकदम खाली अनकॉन्शियस होऊन पडले सगळे. तर धर्मराजाला कळे ना की असं का होतंय, पण तो कुत्रा होता तर शेवटपर्यंत त्याच्याबरोबर आला. आणि मग त्यांनी यमराज भेटल्यानंतर यमराजाला विचारलं त्यांनी की असं माझ्या भावंडांना, त्यांनी सगळ्यांनी कारण सांगितली की भीमाला गर्व होता, द्रौपदी असं असं हे, प्रत्येकाचे काहीतरी फॉल्ट्स होत्या ते सांगितल्या. तर पण हा कुत्रा होता तो मात्र त्याच्याबरोबर जसा साथ केली शेवटपर्यंत, तो यमराजच होता, त्यांनीच कुत्र्याचं रूप घेतलं होतं. तर तसं हा आयुष्यभर साथ देणारा, जरा वाईट उपमा नाही ना वाटली तुम्हाला? पण कळण्यासारखी, म्हणजे असा हा आजार शेवटपर्यंत तुमची साथ देतो. जसं डायबिटीस तुम्हाला एकदा जडला की तो आयुष्यभराचा, तसं. तर ह्याच्यामध्ये बराच रिसर्च चालू आहे आणि काही अर्ली डायग्नोसिस होण्यासाठी काही टेस्ट, स्किनच्या कातडीच्या काही भागाची पण टेस्ट वगैरे असं करण्याचे पण निघालेले आहेत. पण आपल्याकडे अजून तेवढ्या त्या म्हणजे होत आहेत बरं का. हैदराबादला माझ्या एका कलिग आहेत, फिजिशियन येते, त्यांना स्वतःला पार्किन्सन झाला, तर त्यांनी ती टेस्ट करून घेतली होती, तर ती त्यांच्यात डॉमिनंट जीन आलं त्यांचं पॉझिटिव्ह. HLA नाही, हे LRRK2 म्हणून जीन पॉझिटिव्ह आलं त्यांचं. एक सिनन्यूक्लिन म्हणून असतं आणि LRRK, 2 डॉमिनंट आहेत, त्याचा LRRK. आणि त्यांच्या गंमत म्हणजे त्यांच्या आईला पण, म्हणजे त्या डॉक्टरना झाला, त्यांना साधारण 52 वर्षी झाला पार्किन्सन्स. त्यांची आई त्यावेळेला 75 वर्षाची काहीतरी होती, तर यांना आधी झाला आणि नंतर त्यांच्या आईला झाला.
मग आईला झालं म्हटल्यानंतर त्यांनी करून घेतली टेस्ट. तर ते LRRK2 म्हणून एक जीन असतं ते पॉझिटिव्ह आलं त्यांचं. म्हणजे अशा पण गोष्टी घडतात आपल्या इथेही आता होतंय सगळं पण भारतामध्ये. नंतर अजून आता बाकीचे आहेत ते मॉडिफिकेशन ट्रीटमेंटमध्ये आहे ते बहुतेक सगळे सिंडोपाचेच फॉर्म कसा द्यायचा, कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचा, त्याच्याप्रमाणे जास्त वेळ त्याची ऍक्शन कशी राहील, म्हणजे डोस कमी झाला की डिस्कायनेझिया कमी होतात. तर अशा दृष्टीने संशोधन चाललंय. आणि अजून एक थोडंसं वेगळं प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे फिकल मायक्रोबायोम ट्रान्सप्लांट. तर हे टू अल्टर द गट फ्लोरा, म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की पार्किन्सनच्या पेशंट्समध्ये जो आपल्या आतड्यामधले जंतू आहेत ते कशा विशिष्ट प्रकारचे म्हणजे वाईट प्रकारचे काही बॅक्टेरिया असतात, ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात आपल्या गट्समध्ये, आपल्या आतड्यामध्ये. त्याच्यापैकी त्यांनी ते शोधून काढले की पार्किन्सनच्या पेशंटमध्ये काही प्रकारचे वाईट बॅक्टेरिया असतात आणि त्यामुळे त्यांना हा आजार होत असावा. तर तो पूर्ण फिकल ट्रान्सप्लांट हल्ली बऱ्याच ह्याच्यासाठी करतात. म्हणजे फिसीज आहेत ते डोनरकडून, म्हणजे तुमच्या रिलेशन मधल्याच कोणीतरी ज्यांना हेल्दी आहेत त्यांच्या ह्याच्यातनं काढून ते पेशंटच्या आतड्यामध्ये सोडतात. तर ती एक ट्रीटमेंट आता सध्या अजून त्याच्यावरती चालू आहे काम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोल ऑफ केअर गिव्हर, ज्याच्यात सगळ्यात ज्या सहचर किंवा सहचरी असेल तिचा सगळ्यात त्यांचं सगळ्यात हे असतं. आणि मी कितीतरी पुरुष सुद्धा बघितले ना की ते आपल्या बायकोला झाला असेल तर खूप चांगली काळजी घेतात तिची. तर आता रूट्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. ते शेवटपर्यंत हे करणाऱ्या आहेत आत्ता आपल्या या जनरेशनमध्ये. पण मला पुढच्या जनरेशनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप्स, डिवोर्सचे प्रमाण हे सगळं बघितल्यानंतर एक प्रकारचं डिप्रेशनच येतं की अशा प्रकारचा आजार, आणि हा आता वाढत चाललेला आजार आहे, पुढे जाऊन यांना झाला असं कोणाला तर यांची काळजी कोण घेणार. परदेशामध्ये त्यांनी त्यांच्या अशा NGOज खूप आहेत किंवा त्यांच्याकडे गॅजेट्स खूप त्यांनी अवेलेबल करून दिलेत पार्किन्सनच्या पेशंटना की ज्याच्यामुळे त्यांना स्वतः इंडिपेंडेंटली काम करता येतं. म्हणजे उठून बेडमध्ये उठून बसायचं असेल तर त्याच्यासाठी एक लॅडर बेल्ट असतो, त्याला धरून बसायला कोणी उठून बसवावं लागत नाही किंवा असं. पूर्वी जॉईंट फॅमिली सिस्टीम होती तेव्हा हे असे पेशंट्सची काळजी आपोआपच घेतली जायची, कारण प्रत्येकात डिव्हाइड व्हायचं काम. पण आता माहित नाही, आता अर्थात प्रत्येक पिढीने आपल्या आपल्या प्रॉब्लेमची सोल्युशन्स काढलेली आहेत, तशी पुढच्या पिढ्या पण काढतील. आता ब्युरो वगैरे सगळे झालेलेच आहेत आणि त्याचे केअर गिव्हर्स येतात आणि ते मदत करतात. तर फक्त ह्याच्यातल्या डिफिकल्ट म्हणजे नैराश्य आलं तर ते पेशंटला फार आपण चांगलं मानसिक आधार दिला पाहिजे. डिस्कायनेझिया म्हणजे ज्या वेड्यावाकड्या हालचाली होतात त्या कधी कधी पेनफुल असतात, त्यावेळेला पेशंटला खूप मदत लागते, म्हणजे मानसिक सपोर्ट जास्त लागतो. आणि हॅल्युसिनेशन भास होतात तेव्हा त्यांना काळजी घ्यावी लागते. थँक्यू. आपल्याला आज खूप नवीन माहिती कळली. या आजाराविषयी आपल्याला फारशी माहिती नाहीच आहे. बरं तो बरा होतो का नाही किंवा काय, म्हणजे तो डायबिटीस बरा होत नाही हे आपल्याला माहितच, आपण अंगणी पाळून घेतले. मग तो कमी कसा करायचा, त्याच्यावर काय आहे याच्याविषयी पण त्यांनी जास्त चांगली माहिती सांगितली. हे सर्वात महत्वाचं आहे की नाही बरा नाही झाला तर नाही होऊ दे, पण त्याची सिव्हिरिटी किती कमी करता येईल याबद्दल त्यांनी जी माहिती सांगितली ती फारच उपयुक्त होती.